संतोष देशमुखांच्या भावाचे विष्णू चाटेला 35 कॉल, 36व्या कॉलला डेड बॉडीज पाठवली. बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असून दुसरीकडे हत्या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे आणि एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना आमदार सुरेश धस यांनी या घटनेत धक्कादायक खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि आरोपी विष्णू चाटे यांच्यात 36व्या कॉल झाले होते. आत्ता भाऊंना पाठवून देतो असं चाटे म्हणत राहिला. 36व्या कॉलला डायरेक्ट बॉडीज पाठवली असं सुरेश धस यांनी सांगितलंय. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदारला आधीच अटक करण्यात आलेली आहे आणि या क्रूर घटनेला अनेक दिवस उलटून गेलेले असले तरी संतोष देशमुख यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच असल्याची जनभावना आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांच्यासह इतर आरोपींवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.